रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. शेतकरी मित्रांनो, रामकृष्ण हरी. मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी श्रीकांत निकम. आज आपण बारामती तालुक्यातील सोनगाव या गावामध्ये आलेलो आहोत. आज आपण तरकारी पिकामध्ये थोडीशी काय माहिती घेणार आहोत. त्याआधी आपण शेतकरी मित्रांची ओळख करून घेऊ आणि त्यानंतर जाणून घेऊ पुढील माहिती. सर नमस्कार. तुमची ओळख आमच्या शेतकरी मित्रांना करून द्या. माझे नाव राहुल सुभाष सपकळ, राहणार सोनगाव, तालुका बारामती, जिल्हा पुणे. हा आहे आपला वांग्याचा प्लॉट. किती दिवसाचा प्लॉट आहे हा? हा एक 6 महिने झाला असेल प्लॉट लावल्यापासून. हा लावल्यापासून. हा, आता लावल्यावर स्टार्टिंग पासून ते तुम्ही दुसरं व्यतिरिक्त काय मटेरियल वापरले का, ह्याला काय काय वापरले थोडीशी माहिती द्या. आतापर्यंत पहिला आपण ह्याच्या पलीकडे एक प्लॉट होता आपला वांग्याचाच, गेल्या पावसाळ्या सीझन मध्ये. त्यावेळेस तर अशी परिस्थिती होती की पाणी दिसतच नव्हतं वांग्याचं रोप लावल्यानंतर. एवढे रोप असताना पाणी एवढं होतं की दिसतच नव्हतं, अख्खी रोप मोजून गेली होती. आणि रान तुमची दिलेलं होतं. नाही रान असताना तुमची आमची रानं असताना ती सगळी केपटाची पाणी साचून आपलं काय त्याला म्हणतात, चोपणाची रानात सगळे पाणी ही अजिबातच निचरा होत नाही रानातला आमचा. त्या रानातल्या प्लॉट मध्ये पाणी साचून राहिल्याने ती अख्खा प्लॉट गेलाच होता, प्लॉट सोडून दिला होता. पण नंतर परत मला मी सांगितलं निकम सावंतला की म्हणलं अशा असं वांग्याचा प्लॉट आहे, पाण्यानं सगळा गेलाय, ते बघायला विजिट करायला. नाही काय म्हणले, आपण 100% प्लॉट यशस्वी करू. नंतर केला आपण 1 नंबर. त्यातला प्लॉट होता गेल्या वेळेस सोडून दिला तुम्हाला. बघणारे काय म्हणाले, ते बघणारे म्हणले विषय नको, आपदूच नको, विषय काढून टाक, येऊ शकत नाही आता. तरी आपण तो प्लॉट आणला होता. निकम साहेबांना आपल्याला ती प्लॉट एकदम रामा ॲग्रोटेकच्या उत्पादनामुळे ते आला होता. 100% मग त्याला सहकार्य विशेष लाभलं ना तुमचं. तुम्ही सांगितल्यामुळे आम्ही त्याच्यानंतरची ही लागण केली. हा, मग ते त्यावेळेस आपल्याला एवढा 1 नंबर रिझल्ट आला होता तिथं. त्याच्यानंतर आता हे चालू झाल्यापासून ह्याला अख्खं सगळं रामा ॲग्रो शिवाय बाकी काही सुद्धा नाही. दुसरं काय काय वापरलं होतं? काही सुद्धा नाही. रामा ॲग्रोच पहिल्या स्टार्टला नॅनोशक्ती. सगळ्यात महत्वाचं ही रोप कुठल्या जातीची रोप आहे? आपल्याला ही प्रोडक्शन आहे काय, ती रोप आहे आपल्या ही आता त्रिशूळ म्हणून नवीन व्हरायटी त्रिशूळ. आजित एक शाखा जास्त म्हणजे लय जणांची झाली, पण आजित एक शाखा बी लय जणांची झाली, आज अंकुर झाली. पण हे त्रिशूळ म्हणून आपण पहिल्यांदाच लावलेलं आहे रोप ही. आणि रोप लावल्यापासून स्टार्टर पासून लावल्यानंतर आपण 5व्या दिवशी याला रूट मॅजिक घेतलं पहिल्या स्टार्ट. म्हणजे आतापर्यंत जवळपास लावल्यापासून एक 4 ते 5 वेळा झाला सर रूट मॅजिक. रूट मॅजिक 4 ते 5 वेळा झालं. परत तुम्हाला सांगतो ते ही ज्ञानशक्ती सगळ्या स्टार्टला पहिल्यांदा एक ज्ञानशक्ती, म्हणजे आतापर्यंत ज्ञानशक्ती एक आणि बायोसमृद्धी एक त्या दिवशी एक सोडलेली. एवढंच आहे आतापर्यंत. ह्याच्या व्यतिरिक्त बाकी काय सुद्धा नाही प्लॉट. त्याच्यावर माल किती काढलाय? माल काढलाय आता व्हिडिओ आहे तुम्हाला दाखवली. रान आहे फक्त 16 गुंठे आहे सर. 16 गुंठ. 16 गुंठ्यात माल 16 गुंठ्यात आपला 13 कॅरेट माल निघलाय. व्हिडिओ सांगता येतो का तिथं? म्हणजे एका वेळेस आणि दिसाड तोडावं लागतोय. माल आता काल तोडलेला हे बघा आज माल. काल मध्यंतरी तुमची कळी कमी झाली. अक्का कमी म्हणजे असं सगळे यांना जाणार म्हणायला लागली होती. त्याला लयची मी तुमच्याकडे आलो ना म्हणलं थोडस काय झालं विकपणा, म्हणजे 2-3 महिने एवढा माल तोडत होतो दिसाडच. आज तोडला 1 दिवस गॅप की परवा दिवशी लगेच माल तोडायला लागला. त्याच्यामुळे पूर्ण झाड बिड असे कमकोर संपलं होतं सगळं तिचं. ह्यांच्याकडे आलो म्हणलं आपल्याला काय करायला लागलं. काय सोडलं मग आपण रूट मॅजिक बायोसमृद्धी ही एकदा सोडून दिलं. आता घरी जवळपास त्यात सोडलेली 3-4 आणि ह्याच्यात आता 2-3 किंड. आता मला परवा दिवशी आता बी जाऊ येणार. आता ह्यात ड्रीप नाही आमची, पाटपाणी नाक्क सगळं. सगळ्यात महत्वाचा विषय मेन प्रॉब्लेम ड्रीप नसताना पाटपाण्याने सगळा कारभार चालला. सगळा पाटपाण्यानं यांना म्हणलं अशानं असं सोडायचे. झाड एवढी मोठी झालेली आहेत की आपली ताकद नाही आता.
ह्याला बुडाला ड्रिचिंग करायची ड्रिचिंग करायची. डायरेक्ट पाण्यानं सोडून द्या. सरांना काय सांगितले सर मला म्हणले मग जाऊन द्या. नाही पाण्यातनं सोडलं तर रिझल्ट येतोय का बाबा? 100% एक नंबर रिझल्ट. काय अडचण नाही की म्हणजे ड्रिपनच केलं पाहिजे काय नाही किंवा आळवणीच घेतली पाहिजे असं काय काय सुद्धा नाही, काय नाही. म्हणजे तुम्ही कसं सोडा फक्त त्या झाडापर्यंत पोहोचलं झाडापर्यंत पाहिजे. त्याच्या मुळाला गेलं पाहिजे बस. 100%, हा. आता पहिल्यांदा काय केलं, खोळापणी करून घेतली अगोदर सगळी, सगळं खुरपून घेतलं आणि तण अजिबात ठेवलं नाही. आणि तिथं 200 लिटरचा बेलर होता, पाणी चालू झालं उपळ्यापाशी आणि त्याला एकदम कोक बसावला, कोक बारीक करून सोडला, अख्खं सगळं होईपर्यंत एकदम ओके. त्याच्यानंतर फुलकळी किती निघली? त्याची फुलकळी बाय घेऊ येणं जाणार सगळी म्हणतात काय करतोय तू नेमकं काय आहे ह्याला. बरं नुसती फुलकळीच निघून नाही, सेटिंग होती का? तेवढा हा मग आता ते नाही सगळ्यात महत्वाचं चालू टेम्परेचर बघता. टेम्परेचर काय आहे आता? आज 45-46 वर टेम्परेचर जातं. तर एवढ्या टेम्परेचर मध्ये सेटिंग म्हणजे फुलकळी लागण्यापासून ती सेटिंग होणं आणि अजून पण झाडाची काळोखी कसलीच हल्ली नाही, कुणालाच वाटत नाही. सगळी यांना जाणार ना जो ते थांबून विचारतो. झाड किती महिन्याची? झाड 4-5 महिने झाले असतील कम्प्लीट. आता माल ज्यावेळेस मार्केटला जातो त्यावेळेस व्यापारी काय म्हणतात? व्यापारी म्हणजे असं आहे की मालासाठी माझा म्हणजे वाद होतोय. जे ते पळत येतात. आता इथं आपण काय करतो, मार्केटला काय देत नाही. जे आपण इथं जवळपासचे बाजार आहेत ना 7-8 आपल्या गावातले ओळखीचे जागवाडी डोळ्यावाडी रेग्युलर जे बसून विकतात ना त्यांनाच माल देतो मी. मार्केटला काय सहजासहजी नेतच नाही. पण हे जर माल घेऊन गेला ना तर माझी गाडी येऊन माल उतरायची हात दुगर पाक वाडावडी कॅरेटची होती. आपल्या मालात ह्या मालासाठी इतर मालात काय बदल आहे? एवढी क्वालिटी मालाला आहे का नाही, काटा बी तितकाच राहतोय, चमक बी तेवढीच आहे मालाला. डेट आतापर्यंत औषध तुम्हाला सांगतो मी एक औषध फक्त एकही औषध मारलं नाही. एकच औषध मारलं का हो आपण फक्त एक ह्याच आळीसाठी एक औषध मारलंय. कुणालाच विश्वास बसणार नाही, कुणाला म्हणजे कुणालाच नाही. 5 किलो ते 4 किलोच्या वर 10 कॅरेट मागत 4 किलोच्या वर किडका निघत नाही माल. आणि ग्लिझिंग आणि क्वालिटी माल घ्यायसाठी असं पाक वाडावडी होती. 4 किलो 10 कॅरेटला 4 किलो म्हणजे एकदम किरकोळ झाला. 10 कॅरेटला 4 किलो माल फक्त किडका निघतो. काहीच म्हणजे 0% तफावत आहे म्हणता येईल. चवीला एक नंबर. चवीसाठी तर मग आता जे आता कस्टमर काय म्हणजे रोजचे आहेत ना रेग्युलरवाली जी विकतात ना, म्हणजे ही ज्यांना माल देतात ती काय मार्केटला नेऊन टाकत नाहीत. जी रेग्युलर बसून जे विकतात त्या व्यापाऱ्यांकडे ही माल देतात. म्हणजे तिथं रेग्युलरचं कस्टमर असतं, त्यांचं कायम कस्टमरांचीच ओरिजिनल मागणी आहे की हीच असलं तर हीच वांग असं. एक दिवस जरी कुणाला नाही ना दिलं, एक दिवस जर नाही ना दिलं कुणाला तरी एवढी वाटावाटी होती की लोकांवर तुझ्यामुळे आमचं म्हणजे काय होतं त्यांचं गिरायक तुटलं जातं. क्वालिटी चवीला एवढे एक नंबर. आणि ह्यात म्हणजे बदल करायचा असेल शेतकऱ्यांना तर त्यांनी बाबा कशा पद्धतीने नाही 100% असं काय नाही बरं का. मला असं लई वाटायचं पहिल्यांदा की जर ड्रिपच असेल केंडाने काय होतंय का? हा नाही ड्रिपच असावी, ड्रिप असल्यावर औषध सोडा येतील. पण माझं तर एवढं 100% म्हणणं आहे बरं का. आपण 0 बजेट केलेलं आहे हे सगळं. 0 बजेट ना ड्रिप टाकली नाही ना मल्चिंग नाही काय नाही 5 फुटी सडी काढून रोप लागवड केली. त्याचा फक्त आपण काय 10-20 हजाराचा असं काय काहीच नाही. 5 रुपयाचा बेसळ डोस नाही, शेणखतच येत नाही. कुणाला विश्वास बसणार नाही, कुणालाही ह्याला शेणखतच येत नाही. फक्त आणि फक्त अमायग्रोचे उत्पादन, एवढंच काय. बायोसमृद्धी, ज्ञानशक्ती, गटमुटलीम ही जेवढं वापरणार आता गडी नाही अर्धी पिशवी भरली असं त्यातली बी ह्यातली बी. बायोसमृद्धी शिवाय अजिबात कुठलं नाही. आता माझ्यापाशी ज्योती येतोय ना ते नंबर मागतात काय एवढी फुलकळी एवढी सेटिंग कशी आहे तुमची, काय कशामुळं काय नेमकं सोडतोय काय बरं ड्रिप बी नाही तुझ्याकडे काहीच नाही वरनं आपण काय सिटिंगला वरनं फुलकळीला मारतोय का? काय सुद्धा नाही. एक काही आणि 1% सहित मारला नाही त्याचा. म्हणजे सगळ्यात स्किलकुळच पण सगळ्यात जास्त दाखवत आहे ना बायोसमृद्धी, ज्ञानशक्ती. असं वाटत बी ना 5 लिटरचं कॅन दम आहे का? तर 100%. अहो इथं 2000चं 5000चं पोतं घेऊन 10 पुती टाकली तरी एवढी सेटिंग झाली नसती. ही महत्वाचं आहे. मी ना शेतकऱ्यांनी थोडस कुठंतरी म्हणजे आपल्याला काय चांगलं आहे ह्या दृष्टिकोनाकडे बघितलं पाहिजे आणि तिकडे फोकस नाही. 100% शेतकऱ्यांना तर माझं म्हणणं आहे की आज ही खताची अवस्था अशी झाली आहे. म्हणजे माझं वैयक्तिक म्हणजे ह्या गोष्टीवर मी स्वतः अनुभवले म्हणून सांगतो की मायाग्रो सारखी ताकद ना आता चालूला कशातच नाही. आणि स्वतः मी अनुभव घेतलेला तो प्लॉट मध्ये घेतला होता, त्याच्यानंतर आज ह्या प्लॉट मध्ये घेतला होता. तो तर गेलेलाच होता. आज असल्या उन्हात त्यात पण सांगा किती उत्पन्न काढलं त्यात उत्पन्न तो बी हायएस्ट त्यात बी निघलं होतं. म्हणजे विश्वास बसायला त्यात माणसाला. हा मग मी खरं सांगू का शेवटच्या टिपला गेलो होतो तिथं विश्वास बसल्यानंतर स्टार्ट टू एंड फक्त मायाग्रो